सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ कामामध्ये मिळेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल. पार्टनरशिपमध्ये केलेल्या कामामध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमचं आरोग्य उत्तम असेल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. नवीन लोकांशी केलेली तुमची मैत्री तुम्हाला उज्ज्वल आणि लाभदायक ठरेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जलाभिषेक करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही प्रतिष्ठित आणि अनुभवी लोक मिळतील, ज्यांच्या संपर्कानं तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. नवीन लोकांशी केलेली तुमची मैत्री तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. व्यापार आणि नोकरीतील निर्णय घेताना तुम्ही व्यवस्थित विचार करा. आज भाग्याची साथ तुम्हाला प्रत्येक कामामध्ये लाभेल. नोकरी किंवा व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला चांगलं यश मिळेल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला चांगला नफा होईल. तुम्हाला अचानक माहेरकडनं धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं देखील चांगला मान सन्मान मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही प्रतिष्ठित आणि मोठ्या लोकांचा आदर मान सन्मान करण्यात व्यस्त राहाल. तुमची अडकलेली कामं आज सुरळीतपणे पूर्ण होतील. कामामध्ये जे काही अडथळे येत होते ते आज दूर होतील. तुमची प्रतिभा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळवून देईल. आज तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. जोडीदाराशी तुम्ही अगदी विचारपूर्वक बोला. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या करिअरसाठी आणि बाकीच्या जीवनासाठी देखील फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं आज चांगलं फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला आज चांगले करार मिळतील, डील्स मिळतील, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला चांगला मोठा आर्थिक लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वृद्धी होईल. आज तुमचं आरोग्य देखील सुधारेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्री गणेशांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सोनेरी राहील. समाजामध्ये तुम्ही चांगलं काम केल्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला एखाद्याची मदत मिळू शकते. व्यवसायामध्ये कोणत्याही डीलच्या पूर्ततेतनं तुम्हाला फायदा होऊ शकतो. जमीन मालमत्तेशी संबंधित तुमची कामं ही चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आज जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्ही तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांची ऊर्जा आज सक्रिय राहील. तुमची इच्छित कामं पूर्ण होऊ शकतील. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस हा अधिक फायदेशीर राहील. काही कामानिमित्त तुम्ही बिझनेस ट्रिपला जाऊ शकता. तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक मालमत्ता आज तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांच्या अनेक अडचणी आज दूर होऊ शकतात. काही राजकीय लोकांच्या भेटीमुळे तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतील. कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक नियोजन करावं लागेल.
तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी देखील तुम्हाला आज मिळतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज वृश्चिक राशींची लोक स्वावलंबनाकडे वाटचाल करतील. साहित्याशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करू शकता किंवा तसा विचार करू शकता. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर राहील. घरातील सदस्यांचा उत्साह आज तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यश देखील येईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचे नवनवीन मार्ग उघडेल. एखादं मोठं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदतही घ्यावी लागेल. व्यावसायिक जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही भूमिका स्पष्ट ठेवा. बचत योजनेतील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरेल. कामाच्या संदर्भामध्ये काही बारीक सारीक गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज तुम्ही इतरांवरती तुमची छाप सोडण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुमच्या बायकोकडनं तुम्हाला खूप जास्त प्रणय सुख मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांचा दिवस हा अगदी आनंदामध्ये आणि सुख सोयीमध्ये जाण्याची चिन्ह आहेत. तुमच्याकडे इतरांवरती आपली छाप सोडण्याची क्षमता आहे. आज तुम्हाला प्रॉपर्टी डील्समधून मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे. मेहनतीच्या जोरावरती अवघड कामं देखील अगदी सहज तुमची पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीच्या लोकांनी नशिबापेक्षा जास्त कर्मावरती विश्वास ठेवायला हवा. एकांतामध्ये तुम्हाला वेळ घालवायला आवडेल. काही व्यावसायिक बाबी तुम्ही अगदी हुशारीनं हाताळू शकाल. पैसा वाढू शकतो आणि उत्पन्न देखील वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या चालू कामात तुम्हाला प्रगती पाहायला मिळेल. परदेशामध्ये उपलब्ध असलेल्या कामाच्या संधी तरुणांना आकर्षित करू शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांची बुद्धी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल. आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही कामाचा परिणाम तुमच्यासाठी अगदी उत्कृष्ट राहील. इतर मार्गाने तुम्हाला पैसे मिळतील. कर्जाच्या बाबतीमध्ये प्रगती होईल. काही नवीन संधी देखील तुम्हाला मिळण्याची चिन्ह आहेत. सरकारी कामामध्ये पैसे गुंतवण्याची देखील दाट शक्यता आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.